सर्वप्रथम तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि माझे आता आपण एक मस्त अशी रेसिपी बनवत आहे. तर सर्वात पहिले तर माझ्या किचनमध्ये माझ्या गोडताईंचे मैत्रिणीचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. नवीन अशी एक मस्त अशी सर्वांनाच आवडणारी सर्वांची आवडती अशी एक रेसिपी बनवत आहोत. तर रेसिपीचं नाव आहे कोबीचे वडे. आपण कोथिंबीरचे वडे बनवतो किंवा किंवा आळूचे वडे बनवतो, त्याचप्रमाणे आज मी बनवत आहे कोबीचे वडे. आणि कोबीचे पकोडे वगैरे खाऊन आता खूप कंटाळा आला आहे आणि खूप ऑइली अशा असतात. त्याच्यामुळे म्हणले चला आज थोडीशी वेगळी रेसिपी ट्राय करूया आणि कशी होती तेही बघूया. तर मस्त अशी रेसिपी झाली होती. तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी. तुम्ही प्रवासालाही घेऊन जाऊ शकता, ही रेसिपी 2 दिवस आरामशीर टिकते, खराब अजिबात होत नाही. तर इथं बघू शकता मी कोबी कापून घेतला आहे, धुवून घेतला आहे आणि छान पाणी धुवून घेतलं आहे. इथं चण्याचं पीठ घातलेलं आहे. तर इथं माझ्याकडनं थोडंसं चण्याचं पीठ बरोबरच झालं होतं, पण झालं असं की कोबीमध्ये थोडंसं राहिलं होतं पाणी. काय माहिती त्यातलं पाणी कमी काढायला हे झालं होतं, म्हणजे कमी थोडंसं राहिलंच होतं, वेळ नव्हता तेवढा, त्याच्यामुळं पाणी थोडं राहिलं. त्याच्यामुळं ना थोडंसं माझं जे मिश्रण होतं ते पातळ झालं होतं, नाही तर मी बरोबर सर्व घातलं होतं. तर तुम्ही ही चूक करू नका, माझ्याकडे जी चूक झाली ते कोबीचं पाणी व्यवस्थित नितळून घ्या. तर इथं मी 1 वाटी चणापीठ घातलेलं आहे, 1 वाटी बेसन पीठ घातलेलं आहे. अर्धा वाटी मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे. अर्धा वाटी म्हणजेच 5 ते 6 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे. आणि इथं चिंच गुळाची चटणी घातलेली आहे. अद्रक लसूण थोडेसे जिरे आणि लाल तिखट, लाल मिरची पावडर असते ते वाटून घेतलेलं आहे ते घातलं आहे. सफेद तीळ घातली, जिरे घातले, ओवा घातला आहे आणि मीठ घातले चवीप्रमाणे. छान मिक्स करून घेतलेलं आहे. सफेद तीळ पण घातली होती, हळद वगैरे घातली. सर्व मिक्स करून बघा त्या चाळणीला तेल लावून घेतले. 15 ते 20 मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचे आहे. तर वरतून थोडेसे सफेद तीळ घातलेले आहेत. सफेद तीळ वरतून घातल्यावर पण छान असं टेक्स्चर येतं. खातावेळेस मस्त असे वडे कुरकुरीत आणि छान लागतात. आणि इथं मी 15 ते 20 मिनटं वाफवून घेणार आहे मीडियम गॅसवर. वड्या थंड झाल्यावर काढून घ्यायच्या, कट करून घ्यायच्या. आणि 2 प्रकारे मी इथं वड्या बनवल्या होत्या. तुम्हाला कोणती पद्धत आवडती त्या पद्धतीने तुम्ही करून खाऊ शकता. इथं मी 2 पद्धतीने केल्या, दोन्ही पद्धतीने छान झाल्या होत्या. तर इथं तेलामध्ये मी ना तीळ घातले, सफेद कढीपत्ता घातला आणि ह्या कट करून घेतलेल्या वड्या घातल्यात आणि नंतर कोथिंबीर घातली. ते बघू शकता अशा प्रकारे वड्या कट झाल्यात आणि वाफवलेल्या वड्या खूप छान लागत होत्या. तर हे बघू शकता असे मी इकडं परतून घेतलं आहे एक साईडला आणि खूप छान अशाही छान झाल्या होत्या, अशाही मस्त झाल्या होत्या. एवढंच की थोड्याशा म्हणजे वाफवून घेतलेल्या वड्या जसं आपण ढोकळा वगैरे खातो तशा प्रकारे ह्या झाल्या होत्या. याही खूप सुंदर झाल्या होत्या. आणि इथं वरतून मस्त अशी कोथिंबीर टाकायची आहे आणि तुम्ही वरलं खोबरंही घालू शकता असेल ते बघू शकता. अशा प्रकारे ह्या वड्या झाल्या होत्या, खूप छान मस्त झाल्या होत्या. आणि दुसरी पद्धत अशी केली, आपण फ्राय करतो तेल टाकून. तर इथं बघू शकता इथं फ्राय केल्या होत्या मस्त अशा कुरकुरीत आणि मस्त टेस्टी अशा. थोडी वेगळी पद्धत आणि वेगळी रेसिपी झाली होती. खूप छान वड्या झाल्या होत्या. नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुमच्या वड्या कशा झाल्या होत्या, कोणत्या वड्यांना जास्त चव आहे, कोबीच्या त्या कोथिंबीरच्या. मी तर म्हणते सगळ्याच याला जास्त छान अशी चव असते. प्रत्येक भाजी किंवा प्रत्येक पदार्थ आपली एक चव सोडून जात असतं. त्याचप्रमाणे कोबीच्या वड्या केल्या होत्या बघा. दोन्ही प्रकारच्या वड्या इथं ठेवल्या आहेत. त्यात फ्राय केलेले आहे आणि ह्या फोडणी केलेल्या आहेत. शेजवान चटणी किंवा मेयोनीज किंवा सॉस टोमॅटो केचपसोबत तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता. रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल तेही मला सांगा. भेटू अशाच एका